दादासाहेब हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारांमध्येच माणुसकी नव्हती, तर त्यांच्या प्रत्येक कृतीतून ते त्यांचे विचार जगले. त्यांनी अनेक अनाथ मुलांना आसरा दिला आणि फक्त आसरा नाही दिला, तर त्यांनी कुटुंब दिलं, शिक्षण दिलं, जगण्याचा आत्मविश्वास दिला. ते अनेक समाजकार्य करायचे, पण त्यांनी कधीच ते प्रसिद्धीसाठी केलं नाही. ही समाजाची नाही तर माझी जबाबदारी आहे हे मानून ते आयुष्यभर काम करत राहिले. आणि त्यामुळेच त्यांनी अनेकांच्या मनात वडिलांची जागा घेतली. माझ्यासाठी सुद्धा ते माझ्या वडिलांसारखेच होते. थँक्यू मॅडम. आता दादासाहेबांचं हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी मंजिरी मॅडमनी उचलली आहे आणि त्यांनी तसं आज सांगितलं देखील आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सासूबाईंचा हा निर्णय खूपच चांगला आहे. एक पत्नी म्हणून त्यांनी त्यांच्या पतीसाठी दिलेली ही सगळ्यात मोठी आणि खरी श्रद्धांजली आहे. मंजिरी मॅडम बद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांच्यातले कोणते गुण तुम्हाला सर्वात जास्ती भावतात? सासूबाई खरंच खूप चांगल्या आहेत. त्यांचे विचार सुद्धा खूप सकारात्मक आहेत. ते सगळ्यांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागतात. कोणतीही परिस्थिती आली तरी सुद्धा त्या शांतपणे आणि समजूतदारपणे सगळ्या गोष्टी सांभाळतात. मला असं वाटतं की दादासाहेबांनी इतकी वर्ष ज्या मूल्यांसाठी काम केलं त्याच मूल्यांना पुढे नेण्याची यांची प्रामाणिक इच्छा आहे. थँक्यू मॅडम. आता तुम्ही प्लीज अथर्व सरांकडे माईक देता का? अथर्व सर प्लीज. तर मग अथर्व सर, एक आई म्हणून मंजिरी मॅडम कशा आहेत?
अथर्व सर, आम्ही असं ऐकलंय की तुमची सख्खी आई गेल्यानंतर मंजिरी मॅडमनीच तुम्हाला लहानाचं मोठं केलंय. तर त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे वाढवलं? वेदाचे बाबा. दादा, अहो ऐका. वेदाचे बाबा, अहो ऐका ना. वेदाचे बाबा. दिस इज टू मच. दादा असं वागूच शकत नाही. हे जे काय घडतंय ना ते मीरा वहिनीमुळे घडतंय. मला वाटतं आम्हाला निघायला हवं. इंटरव्ह्यू आपण नंतर. नाही नाही, मीच तुमची माफी मागते. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. हां, ठीक आहे मॅम, एवढं काही नाही. तुम्ही तुमचं कार्ड देऊन ठेवता का? मी तुम्हाला फोन करते. हो चालेल ना. ठीक आहे. थँक्यू. जेवढं फुटेज मिळालं त्यातून काही होतंय का बघतो आम्ही. अथर्व, शेवटी तू स्वतःच माझ्या हातात हत्यार दिलंस. आता तुला कळेल की बदनामी, नाचक्की काय असतं ते. ही जादूची युद्ध खूप झाली. आता तू बघच मी काय करते ते. वेदाचे बाबा. वेदाचे बाबा थांबा. अहो तुम्ही हे काय केलं? मी काही चुकीचं केलं नाही. त्या बाईने माझ्या अर्ध्या कुटुंबाला मारलंय. आपण तिच्याशी असं नाही वागू शकत. मीडियावाले होते, त्यांनी उद्या चुकीची बातमी छापली तर? आजकाल एकतर क्षणात काही व्हायरल होतं. रामपुरे घराण्याची बदनामी होईल. असं काहीच होणार नाही. आपल्या परवानगीशिवाय ते काही छापत नाही. माझ्या नजरेसमोर ती बाई नाटक करत होती, खोटेपणा करत होती, ममतेचा, त्यागाचा पुतळा बनत होती. नाही बघवलं मला. आणि त्या बाईचं नशीब मी तो माईक टेबलावर आपटला. आणि वेदाचे बाबा हे बघा, तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला रागावर कंट्रोल ठेवावाच लागेल.